नमस्कार, माझ्या अमलेश तांबे व्लॉग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. आता सकाळची वेळ 8:10 झाली आहे आणि हातखंब्यातनं आता आपण पुढे निघालोय. समोरचा निसर्ग आता तुम्हाला बघता येईल. मस्त धुक्याची एक चादर हळूहळू विरळ होताना दिसते आपल्याला. आणि आता इथे हातखंब्यातलं टेम्परेचर आहे 23 डिग्री. हातखंबा पंपापासून आता पुढचा रस्ता जवळपास झालेला आहे. फक्त गावातला ब्रिज आहे, त्या ब्रिजचं काम सुरू आहे, त्याच्यामुळे त्या रस्त्याचं तेवढ्या एक मधल्या पोर्शनचं काम राहिलंय. बाकी इथून आता गावापर्यंतचा म्हणजे त्या ब्रिजपर्यंतचा रस्ता व्यवस्थित आहे. पुढे गावातनं पुढचा पण रस्ता बऱ्यापैकी सगळा झालेला आहे. ब्रिज आता आपण बघूया काय ब्रिजचं काम झालंय, कुठपर्यंत झालंय. आता गेल्यावर आपल्याला समजेल. इथे स्पीड लिमिट ठेवलंय. इथे म्हणताना म्हणतात 20चं स्पीड लिमिट, पण तेवढा 20च्या स्पीडने मला नाही वाटत कोण जाऊ शकेल एवढं, कारण हा उतार भरपूर आहे, तीव्र उतार आहे. आणि इथे मोठे कंटेनर वगैरे जे असतात त्यांना स्पीड कंट्रोल करता येत नाही. इथे बघा बॅरल्स पण लावलेली आहेत, ते सुसाट येतात आणि इथे भरपूर ॲक्सिडेंट झाले मध्यंतरी. त्याच्यामुळे बॅरल्स आता लावलेत जेणेकरून सुरुवातीपासून तुम्हाला स्पीड कमी ठेवावा लागेल. आणि आता समोर ब्रिजचं काम दिसतंय. इथपर्यंत रस्ता आहे, पुढचं हे काम चालू आहे, कारण हा ब्रिज कनेक्ट व्हायचा आहे पुढे. त्यामुळे कसं आहे, या रस्त्याचं काम पुढचं राहिलेलं आहे. आणि एक इथे जरा समाधानाची गोष्ट दिसायला लागली आहे. गाव बायपास करून झालेलं आहे. हे बघा, गावातनं जाणारा जो रस्ता होता तो बंद झालाय आणि आपल्याला स्ट्रेट एक साईड चालू करून दिली. हे बघा, इथे डाव्या हाताला गावातनं जाणारा रस्ता पूर्वीचा आता तो बंद झालाय. हा एक मोठा अपडेट आहे इथला. आणि इकडनं एक बाजू ब्रिजचं काम चालूच आहे अजून, पण एक बाजू जी आहे ती पूर्ण करून घेऊन तिथून जायला यायला आता रस्ता झालेला आहे. फक्त एकच बाजू आहे, त्याच्यामुळे आपल्याला समोरनं ट्रॅफिक असणारे याची काळजी घ्या. छान झालं इकडचं. आणि डावीकडनं आता ते गाव आता बायपास झालंय पूर्ण. हा एक तसा मोठा अपडेट आहे असं म्हणायला हरकत नाही, लेटेस्ट अपडेट. नमस्कार. जरा 2 ड्रोन शॉट घेतले, पुढे निघालोय आपण. पण मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे इथे आता बाहेरना रस्ता सुरू झाला, त्यामुळे आता गाव पूर्ण बायपास झालं. थोडक्यात गावाशी जी पूर्वी नाळ जुळलेली होती ती
तुटली असं म्हणायला हरकत नाही. ऍक्च्युली आता आपण हा बघतोय ना, हा तात्पुरता त्यांनी चालू केलाय रस्ता, कारण हा नंतर भराव घालून वर येईल आणि हा रस्ता खाली जातोय, हा गावाकडे पहिला आहे तसा जाईल. पण ठीक आहे, म्हणजे गावातला जो एक प्रॉब्लेम होता, ट्रॅफिक पण भरपूर ब्लॉक व्हायचं, तिथे ऍक्सिडेंट्स भरपूर व्हायचे आता सध्याच्या ह्याच्यात कामं चालू असताना, तर तो प्रॉब्लेम जरा इथे सॉल्व्ह झाला असं म्हणायला हरकत नाहीये. हातखंबा गाव इथपर्यंतचा रस्ता काम चालू आहे. आता इथून पुढे मात्र रस्त्याला काही तसा प्रॉब्लेम नाहीये. तो अगदी पालीपर्यंत, थोडेसे 2-3 मध्ये किरकोळ पॅच सोडले तर पालीपर्यंतचा रस्ता सगळा एकदम झकास आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर पुढे गेल्यावर पुढचे अपडेट देतोच तुम्हाला. मागे मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, हा जो आता छोटा पूल दिसतो आपला झालेला, इथे डावीकडे अगदी पहिला आपला रस्ता होता, कोल्हापूर रोड. हा बघा, आता इथे डाव्या हाताला तुम्हाला जे झाड दिसते, इथून तो वर यायचा, हा इथे वर यायचा. छोटासा पूल होता, एक दगडी पूल. पूर्वी तिथनं ट्रॅफिक होतं आणि कालांतराने नंतर मग वरती रस्ता झाला आणि आता हा हायवेचं काम झालं इकडे. इथे वाहतूक पोलिसांचं मदत केंद्र आहे. आज ॲम्ब्युलन्स दिसत नाही, तर काय इथे एक ॲम्ब्युलन्स पण असते बऱ्याच वेळेला. आता इथे आलं झरेवाडी स्टॉप. इथली आमची त्या काळची खूण म्हणजे फळ रोपवाटिका, महाराष्ट्र शासनाची इथे नर्सरी आहे आणि आम्हाला ते गाडीतनं अशी वेगळी वेगळी झाडं तिथे कुंडीत ठेवलेली दिसायची, गंमत वाटायची. ती रोपवाटिका दिसली म्हणजे आता आपण हातखंब्यापर्यंत आलो असं ते एक इंडिकेशन. या पूर्वीच्या जुन्या ठिकाणांच्या आठवणी आहेत ज्या आता कालबाह्य झाल्या. आता मोठी शहरं समोर जर आली तरच दिसतील, बाकी छोटी छोटी गावं सगळी हळूहळू इतिहास जमा होतील. हा सुद्धा इथे पूर्वी आपला वरनं जायचा रस्ता. हा जो उजव्या हाताचा डोंगर आहे, त्या डोंगरातनं तो वळून रस्ता इथे डाव्या हाताला खाली उतरायचा. हा बघा, आता या स्पॉटला तो रस्ता इथे खाली यायचा. भविष्यात अजून काही वर्षानंतर लिटरली ही जी छोटी छोटी मधली गावं आहेत ना, फक्त नकाशापुरती राहतील. बाकी इथून जाणाऱ्या लोकांना काही त्याच्याशी देणं घेणं नसेल, कसलाही संपर्क नसेल. लोक वरच्यावर डायरेक्ट आपल्या गंतव्यस्थानी पोहोचतील. एक फायदा एवढाच आपल्याला की कमी वेळात आणि आरामदायी प्रवास करू शकतो आपण. आणि दुसरा तोटा एवढाच, गावांचा संपर्क तुटतो. पूर्वी नाही म्हटलं तरी गाव दिसायचं, 4 माणसं समोर दिसायची, भले ती अनोळखी असतील, घरं बघायला यायची, गंमत वाटायची. आता ते मात्र राहणार नाही. आता तुम्ही डायरेक्ट गावं सोडून नुसता एक स्ट्रेट रोड बघत जाणार. हा एक त्यातला फक्त तोटा. तर इथे कापड गावाच्या जवळ आपण आलोय ना, इथे सुद्धा हे वळणं बघा, ही तीव्र आहेत. जरा गाड्या स्लो करा. इथे कसं होतं, स्पीडमध्ये तुम्ही टर्न घ्यायला जाता आणि गाडी बाहेर फेकली जाते आणि मग कंट्रोल होत नाही. अशा वेळेला आधीच स्पीड कमी करा. 40च्या स्पीडला गाड्या
व्यवस्थित इथे वळतात, कंट्रोल पण होतात. सावकाश गाडी चालवली तरच टिकाल. हा कापडगावचा बस स्टॉप. ऍक्च्युली कापडगावचा फाटा रस्ता म्हणजे इथे कुठे, हा बघा उजव्या हाताला इथनं रस्ता आहे तो. मध्यंतरी हा रस्ता पण मागच्या वेळी आपण बघितला होता, बंद केला होता ही बाजू म्हणजे डावी बाजू. आता मात्र दोन्ही बाजू चालू झाल्या आहेत. पुढे एका ठिकाणी ब्रिजचं काम सुरू होतं, तर काय केलंय बघूया आपण. तो बरेच दिवस बरेच महिने रेंगाळलेला होता ब्रिज. इथून पुढे हा बघा इथनं, अरे वा वा, आणखीन एक ही आनंदाची बातमी तुम्हाला देतोय. हे सुद्धा काम इकडचं झालेलं आहे. हे काम इथे भरपूर रेंगाळलं होतं आणि एक बाजू ओपन करून दिली, दुसऱ्या बाजूला क्युरिंगचं काम सुरू आहे. पण इथे सगळा हा जो मधला पॅच खराब होता, ते काम आता झालेलं आहे. चांगली गोष्ट आहे ही. आपल्या कोकण डिव्हिजन मध्ये जे काम चालू आहे ना, मागच्या पण व्हिडिओ सांगितलं, खूप फास्ट चालू आहे नॅशनल हायवे 166चं. त्या तुलनेत घाटावरती कामाला तेवढी गती नाही असं म्हणतात. आज आपल्याला बघता येईल तिकडे सुद्धा. मी याच व्हिडिओमध्ये पुढचे भाग जे येणार आहेत ते बघा, ते मी पुढचे कोल्हापूरपर्यंत सगळे कव्हर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तर आपला पालीपर्यंत होईलच, पण पुढचे भाग पण बघा. मी पुढचे अपडेट सुद्धा त्या भागांमधनं देणार आहे. तर ह्या डिसेंबर महिन्यामध्ये सगळे भाग मी रिलीज करेन कोल्हापूरपर्यंत. तर काय सांगत होतो, आपला जो कोकण विभाग आहे इथलं काम तसं बघायला गेलं तर घाट, डोंगर, उतार एवढं असून सुद्धा खूप फास्ट झालं. त्या तुलनेने मी असं मध्ये ऐकलं की घाटावरती कामं तशी रेंगाळले, खूप स्लो चालू आहे. आता इथे बघा, हे सुसाट रस्ता आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. आता पालीपर्यंत हा रस्ता असाच तुम्हाला मिळेल. पालीमधलं काम मात्र अजून चालू आहे, त्याच्यामुळे पालीत तुम्हाला थोडंसं ट्रॅफिक वगैरे मिळू शकतं ठराविक वेळेत. अदरवाईज आणि पालीच्या पुढे सुद्धा बऱ्यापैकी कामं झाली आहेत, त्यामुळे तसा प्रॉब्लेम नाही आहे. आता पालीच्या जवळ पण आलो. हे उजव्या हाताचं जे झाड दिसतंय तिथनं आपला हा जुना रस्ता होता, तो आता विलीन झाला असं म्हणायला हरकत नाही. पालीगावची कमान. मेन मला पालीचं पुलाचं काम काय झालं ते बघायचं होतं. या व्हिडिओमध्ये आपल्याला व्यवस्थित बघता येईल पुलाचं काम. पण कामाला गती आहे असं मध्यंतरी एकाकडनं समजलं होतं. बऱ्यापैकी आता स्पीड घेतलेला आहे कामाने. इथे फक्त रस्ता आणि सर्व्हिस रोड थोडा खराब आहे तसाच आहे, त्यामुळे स्पीड वरती कंट्रोल करणे आवश्यक. पालीमधले बटाटे वडे, फेमस वडा, याचा सगळं इतिहास जमा होणार. याला पालीत थांबायचंच नाहीये, किंवा पुढे जायचं तो कशाला आता इथे थांबेल, तो आपला वरनं जाणार तसाच. हा ऍक्च्युली पालीचा जो पूल आहे हा नॅशनल हायवे 166चा म्हणून नाहीये, नॅशनल हायवे 66चा आहे, मुंबई गोवा हायवे. त्यामुळे या पुलावर तुम्ही गेलात की डायरेक्ट तिकडे गोवा साईडला तिकडे बाहेर उतरणार तुम्ही. त्यामुळे आपल्याला कोल्हापूरला जायचं असेल त्या सर्व्हिस रोडने पाली गावातनं जावं लागणार आहे आणि मग तिकडे पुढे डाव्या हाताला वळायचंय. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो चौक आहे, पुतळा आहे, तिथून डावीकडे वळायचंय. पण इथे सुद्धा कामं बऱ्यापैकी फास्ट चालू आहेत. गर्डर वगैरे टाकून बऱ्यापैकी ब्रिजचं काम कम्प्लीट झालंय. हा सुद्धा पूल तसा मोठा आहे खूप.
लांबी जास्त आहे, जवळजवळ किलोमीटरच्या पेक्षा मोठा पूल आहे हा. अजून काम चालू आहे. हा व्हिडिओ मी आता इथे थांबवतो आणि इथून पुढचा व्हिडिओ मी 7 रुपयापर्यंत करणार आहे. माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपला सपोर्ट असाच राहील. असं बघा, आपल्या सपोर्टची गरज असते आम्हाला. हा व्हिडिओ मी आता थांबवतो इथे. आपल्या आतापर्यंतच्या सपोर्टबद्दल सगळ्यांचा आभारी आहे. धन्यवाद.